शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। मात्र प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत मात्र संत गती दिसून येत असून 2 दिवसात केवळ एकच इच्छुक उमेदवाराने 2 अर्ज दाखल केले आहेत। दरम्यान मंगळवार व बुधवार या 2 दिवसात एकूण 1164 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोतवाली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या चौघांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीला 6 महिन्याच्या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। नगर मनमाड राज्य महामार्गावर अपघातांच्या घटना सुरूच असून काल दिनांक 24 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी विद्यापीठ परिसरात सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा आयशर टेम्पो रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 4 चाकी गाडीवर पलटी झाला। या घटनेतील 4 चाकी गाडीतील एक जण जागीच ठार झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। महायुती होणार असल्याचे निश्चित असले तरी जागा वाटपाचा गुंता सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे। दरम्यान जागा वाटपाकडे फारसे लक्ष न देता संभाव्य उमेदवारांना प्रचाराचे आदेश देण्यात आले आहेत। इच्छुकांचे लोंढे पाहता भाजप सेनेच्या दोघा विद्यमानांचा पत्ता कट झाल्याचे समोर आले असून ठाकरे सेनेचे दोघे भाजपच्या गळाला लागले आहेत। या राजकीय उलथापालथीत केडगावचे राजकारण बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे। दरम्यान सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने कमळ फुलवण्याची चाल खेळल्याचे स्पष्ट होऊ पाहत आहे। पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला। सुरुवातीला महायुतीचे काय होणार याची उत्सुकता होती, मात्र भाजप राष्ट्रवादी शिवसेनेची महायुती होणार हे स्पष्ट झाल्याने आता जागा वाटपाकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे। जागा वाटपावर तिन्ही पक्षांचे 2 दिवसात एकमत झालेले नाही, पण चर्चा मात्र सुरूच आहे। अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील केडगाव शिवारात हॉटेल अन्ना तंदुरी धाब्याच्या पाठीमागे जुन्या वादाच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे। आकाश सोनबा धोत्रे असे जखमी तरुणाचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।